हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. तर आज आहे मंडे आणि आमच्या इथे मंडेचं मार्केट लागतं. सो मी आणि हेमाली आता आम्ही चाललो आहोत मार्केटमध्ये थोडीफार जी काही आवडेल ते शॉपिंग करण्यासाठी. आणि त्यानंतर आम्ही जाणार आहोत डीमार्टला. थोडं छोटी मोठी शॉपिंग हेमालीला करायची आहे. चलो आता आम्ही जातोय मार्केटला. तर जसं मी सांगितलं, माझ्या घरासमोर असतं मंडेचं मार्केट. तर हेच आहे ते मार्केट जे घरातून दिसतं आणि इथे तुम्ही बघू शकता किती छोटे छोटे असे स्टॉल लागतात आणि तिथे खूप जास्त गर्दी असते. आता आपण खाली जाऊ तेव्हा दिसेलच. आणि त्याचबरोबर इथे राईट साईडला आहे डीमार्ट. डीमार्टसुद्धा इथे घरातून दिसतं. सो हा आहे माझ्या घराचा एरिया आणि मी आणि हेमाली आम्ही आलो आहोत मार्केटला. इतर वेळी भावार्थसुद्धा माझ्यासोबत असतो. मंडे मार्केटमध्ये मी जास्त करून फ्रूट्स, व्हेजिटेबल्स हे जास्त घेते. पण भावार्थ ट्युशनला गेला होता, सो आम्ही दोघीच आलो होतो. सो इथे इयरिंग्स वगैरे अशा छोट्या छोट्या वस्तू सुद्धा छान असतात. मी जास्त नाही घेत, आवडेल अगदीच आवडलं तरच मी घेते, नाही तर उगाचच घेऊन ठेवण्यासाठी मी वस्तू नाही घेत. आणि हेमालीचंही तसंच आहे. हेमालीलासुद्धा आवडेल तरच ती घेते, उगाचच घ्यायचं म्हणून घ्यायचं असं आम्ही दोघी नाही करत. तर इथे आता मी मार्केट तुमच्यासमोर एक्सप्लोअर करते. नॉर्मल मार्केट असतं जे प्रत्येक एरियामध्ये भरतं, तसंच आहे हे सुद्धा. तर इथे अशा प्रकारचे प्लास्टिकची भांडी आणि लहान मुलांची खेळणी किंवा असे सिंपल असे ड्रेसेस असं सर्व काही मिळतं. आणि यांच्याकडून मी अगरबत्ती, भीमसेनी कापूर आणि धूप हे सगळं घेत असते. यावेळी नाही घेतलं कारण घरामध्ये ऑलरेडी स्टॉक आहे. आणि त्याचबरोबर हेमाली इथे बघते त्रिशूसाठी छोटासा असा क्यूट नाजूक असा नेकलेस, आणि आम्हाला हा छान वाटला. सो तो एक नेकलेस फक्त हेमालीने त्रिशूसाठी घेतला आहे. आम्ही जास्त दोघीही, हेमाली आणि मी, आम्ही दोघी इथे कपडे किंवा अजून बाकी काही शॉपिंग करत नाही मोस्टली. फक्त व्हेजिटेबल्स आणि फ्रूट्स वगैरे असंच आणि छोट्या छोट्या वस्तू असं काहीतरी घेत असतो. बाकी ॲज शॉपिंग शॉपमध्येच जाऊन आम्ही करतो दोघीसुद्धा. फर्स्ट टाईम असेल की मी इथे चप्पल घेतली आहे कारण मला आवडली, सॉफ्ट होती, सो कम्फर्टेबल वाटली म्हणून घेतली, नाही तर मी नाही घेत. आणि इथे तुम्ही बघू शकता खूप मोठं असं मार्केट आहे आणि गर्दी तर तुम्ही बघू शकता. आणि ही आहे आमची बिल्डिंग. सो इथे आहे माझं घर. आणि हा एरिया खरंच खूप छान वाटतो, तितकाच गजबजलेला आणि तितकाच रात्रीचा शांत. सो काय नाही, मग आम्ही इथे आता करतो आहे शॉपिंग.
आणि यावेळी फर्स्ट टाईम असं झालं आहे की मला पटकन कोणती तरी सँडल आवडली आहे आणि खरंच खूप छान होती. कम्फर्टेबल पण होती आणि मला मेन म्हणजे मी इतर वेळी तर शूजच वापरते. फक्त साडीवरती मी सँडल्स वगैरे असं वापरते आणि त्यामुळे बरेचदा असं होतं की साडी आपण रेअरली वेअर करते मी आणि मग ते चप्पल पडून पडून पण खराब होऊन जातात. सो मला जशी हवी होती तशी पटकन मिळाली. सो काही नाही, हॅपी. घेतली मी लगेच, रिजनेबल रेटमध्ये होती आणि आता नंतर बाकीचं मार्केट आम्ही इथे बघतोय. त्यानंतर इथून पुढे स्टार्ट होतं आहे भाज्या आणि फळांचं सेक्शन. तर इथे खूप फ्रेश अशा पालेभाज्यासुद्धा असतात. तर इथे तुम्ही बघू शकता मेथी, पालक, तांदूळजा आणि कोथिंबीर, कांद्याची पात, अशा भरपूर साऱ्या, लाल माठ वगैरे भरपूर भाज्या होत्या. पण मी परवाच मार्केटमधून भाज्या आणलेल्या, कारण 2 वीक मंडे मार्केट लागलं नव्हतं. रिझन आय डोंट नो, मे बी इलेक्शनमुळे, पण नव्हतं लागलं मार्केट. सो मला असं वाटलं की आज मंडेलासुद्धा मार्केट नसणार आहे. सो मी सॅटर्डेलाच मार्केटमधून भाज्या घेऊन आली होती. सो तरी मी इथे मेथी खूप छान मिळाली म्हणून 2 जुड्या घेतल्या. पालक पण आधीच घरामध्ये होता 1 जुडी. सो म्हटलं की जास्त घेऊन पण तो खराब होऊन जाणार फ्रीजमध्ये. सो मी इथे मेथीची जुडी घेतल्यात 2 आणि मुळा घेतला होता नंतर पुढे जाऊन. सो थोड्याफारच भाज्या घेतल्या, कारण ऑलरेडी भाज्या घेतलेल्या होत्या. नाहीतर मी इतर वेळी पूर्ण वीकच्या भाज्या इथून घेऊन घेते, कारण खूप छान फ्रेश मिळतात आणि स्वस्तही असतात. सो इथे आता मेथीची जुडी सध्या 20 रुपये 15 रुपये अशी चालू आहे. थंडीच्या दिवसामध्ये ना पालेभाज्या खूप खाल्ल्या पाहिजेत, कारण फ्रेश असतात आणि त्याचबरोबर रिजनेबल रेटमध्ये सुद्धा मिळतात. आणि मला स्पेशली पालेभाज्या खूप जास्त आवडतात. मी जास्त करून मेथी, पालक हे खूप आवडीने खाते. त्याच्या प्रत्येक प्रकारच्या व्हरायटीज मी बनवते. लाईक मेथीचे आज भाजी केली तर उद्या डाळ मेथी किंवा मग मेथीचे पराठे, असं वेगवेगळं मी बनवत असते. त्याचबरोबर पालकचं सुद्धा सेम, डाळ पालक किंवा पालकचं सूप हे सुद्धा खूप टेस्टी लागतं.
मटार वगैरे आता खूप स्वस्त झाले आहेत. मी परवाच या सगळ्या भाज्या इवन गाजरसुद्धा गाजरच्या हलव्यासाठी घेऊन ठेवलेले आहेत. सो सगळं घेतलं होतं म्हणून यावेळेस मी भाज्या खूप कमी घेतल्या. आणि सगळ्यात शेवटी मार्केटमधून बाहेर पडताना मला इथे दिसली कर्दी, सुकट, सुके बोंबील वगैरे. यातलं भावार्थ काहीच खात नाही. त्याच्यामुळे मग मी लास्ट टाईम घेतली होती सुकट आणि बोंबील, पण भावार्थाने नाही खाल्लं. सो मग एकटी तरी मी किती खाणार म्हणून मग मी यावेळी फक्त कर्दीचा एक वाटा इथे घेतलेला आहे. यामध्ये बटाटा आणि वांगं टाकून खूप छान होते ही कर्दी. त्यानंतर आम्ही आलो डीमार्टला. तर इथे केली आहे छोटी मोठी शॉपिंग. आणि मी डीमार्टला आली ना की या कटलरी सेक्शनमध्ये येतेच, कारण मला वेगवेगळ्या प्रकारचे चमचे, पळी हे सगळं घ्यायला खूप आवडतं. तुम्ही माझ्या किचनच्या व्हिडिओजमध्ये बघितलंच असेल की माझ्याकडे किती सारी वेगवेगळ्या प्रकारची कटलरी आहे आणि आवडतं मला. अजूनही मी घेते. सो इथे हेमाली घेते आहे ज्यूस गाळण्यासाठी गाळणी. तर असा होता आजचा हा छोटासा व्लॉग. आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बी हॅपी अँड बी ब्राईट. बाय.